नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण सगळे एक्झाम्पल क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडने सोडवणार आहोत। सर्वप्रथम आपण पहिला क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन मध्ये काय दिले, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर। आपल्याला इथे एक डिटर्मिनंट दिलेला आहे, तो सॉल्व करायचा आहे। बरेचसे दिलेला आहे, फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत। डिटर्मिनंट सॉल्व करताना आपण पाहिलेलं आहे, लेफ्ट कॉर्नरने आपण सुरुवात करतो। लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची आणि त्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं। 3 × 5, 3 ऑलरेडी इथे दिलेलं आहे म्हटल्यानंतर फक्त आपल्याला इथे लिहायचं आहे 5, बरोबर। त्यातून मायनस करायचं, काय राहिलेल्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन। 2 × 4, 4 ऑलरेडी दिलेलं आहे म्हटल्यानंतर फक्त आपल्याला लिहायचं इथं 2 लिहायचं आहे। 2 × 4, 3 5 काय होणार 15, इथे लिहिलं 15, मायनस काय होणार 2 4 8, यांनी इथं 8 ऑलरेडी दिलेलं आहे। आता फक्त आपल्याला करायचं आहे 15 - 8, 15 - 8 केल्यावर आता 7, हे झाले या डिटर्मिनंटचं आन्सर। आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया। क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स। खाली 3 डिटर्मिनंट्स दिलेले आहेत आपल्याला, त्याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे। आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंट सॉल्व करताना आपण लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करतो आणि त्याचं क्रॉस मल्टिप्लाय करतो। -1 ला मल्टिप्लाय करायचे 4 ने, ब्रॅकेटमध्ये लिहूया -1 × 4, त्यातून मायनस काय करायचं राहिलेल्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन। 7 × 2, 7 × 2, बरोबर। 4 1 जा 4, फक्त मायनस प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे, बरोबर। इथली मायनस साईन दिली आपण। 7 2 जा 14 आहे, त्याला कुठलीही साईन नाही, त्यामुळं ते प्लसच होणार आहे आणि इथली मायनस साईन आहे तशी लिहिली, बरोबर। ह्याला मायनस साईन आहे, ह्याला पण मायनस साईन आता आलेली आहे। मग दोन्ही नंबरला मायनस साईन असेल तर ॲडिशन होते। 14 + 4 होणार 18 आणि ग्रेटर नंबरची साईन येणार, आन्सर आलं -18। पहिल्या डिटर्मिनंटचे आन्सर झालं -18। आता दुसरा डिटर्मिनंट आपण पाहूया। काय करायचे, लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची आणि त्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचे। 5 × 0, ब्रॅकेटमध्ये लिहूया 5 × 0, त्यातून मायनस करायचं राहिलेल्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन। 3 × -7, 3 × -7, बरोबर। 5 × 0, कोणत्याही नंबरला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येतं, मग येणार 0, बरोबर। इथली मायनस साईन दिली आता। 7 3 जा 21, पण प्लस मायनस काय होणार -21 येणार आहे। ज्यावेळेस या पुढच्या नंबरला मायनस साईन येईल त्यावेळेस त्याला ब्रॅकेट करायचं आहे, झालं। हे 0 लिहिलं आहे, तसंच मायनस काय होणार प्लस होणार +21। ज्यावेळेस असे साईन असतात त्यावेळेस त्याचं मल्टिप्लिकेशनचे रूल आपण अप्लाय करतो। मायनस मल्टिप्लायमध्ये काय होतं प्लस होतं, मग इथं +21 आलं। 0 + 21 केल्यावर किती येणार आहे 21, हे झालं ह्या डिटर्मिनंटचं आन्सर, बरोबर। आता आपण तिसरं डिटर्मिनंट पाहूया। 7/3 लेफ्ट कॉर्नर आहे, त्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं। नेहमी सुरुवात लेफ्ट कॉर्नरनेच करायची आहे। 7/3, बरोबर। याला मल्टिप्लाय करायचं इकडचं 1/2 ने, ह्याला आपण ब्रॅकेट करूया, ते राहिलंच। दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचे 5/3, 5/3 ला मल्टिप्लाय करायचं इकडच्या नंबरने 3/2 ने, 3/2 ने, बरोबर। आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण फ्रॅक्शनचं मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपण न्यूमरेटरने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतो, जर ते कॅन्सल होत नसेल तर। 7 1 चा काय होणार आहे 7, 3 2 चा काय होणार आहे 6, बरोबर। आता इथली मायनस साईन आपण लिहिली तर 5 3 चा काय होणार आहे 15 आणि 3 2 जा 6। न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय केलेला आहे। इथे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आला, तो कॉमन लिहूया आपण। 7 - 15, 7 - 15, बरोबर। आता ह्याला प्लस साईन ह्याला मायनस साईन आहे, ऑपोजिट साईन असले तर सबट्रॅक्शन होते। 15 - 7 केल्यावर राहिलं 8 आणि ग्रेटर नंबरची साईन मायनस राहणार इथं, कारण 15ला मायनस साईन आहे, /6। दोन्ही कोणते नंबर, हे दोन्ही नंबर 2 च्या टेबलमध्ये आहेत ना। 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6, मग आन्सर आलं -4/3। हे झालं ह्या डिटर्मिनंटचं आन्सर। मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच लेक्चर 7 मध्ये आपण क्रॅमर्स रूलचा सर्व बेसिक पार्ट पाहिलेला आहे। जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायची असेल ना, तर तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन अगोदर पहा आणि नंतर प्रॅक्टिस सेट 1.3 ला सुरुवात करा। आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया। क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल। खाली जे इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला ते क्रॅमर्स रूल या मेथडने सॉल्व करायचे आहेत। आपल्याला माहिती आहे क्रॅमर्स रूलला अजून एक नाव आहे डिटर्मिनंट मेथड। क्वेश्चनमध्ये क्रॅमर्स रूल देऊया किंवा डिटर्मिनंट देऊ द्या, काही जरी दिलं तरी आपल्याला ह्याच मेथडने सॉल्व करायचं आहे। पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे, पहिल्या क्वेश्चनमध्ये 2 इक्वेशन दिलेले आहेत, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5। हे दोन इक्वेशन आपण एकाखाली एक व्यवस्थित लिहूया। 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5, बरोबर। आता आपल्याला काय करायचे लक्ष द्या व्यवस्थित, जे एक्सचे कोएफिशियंट आहेत ना त्याला एक बॉक्स करायचा, एक्सचे कोएफिशियंटला बॉक्स केला आपण एक, आणि वायचे जे कोएफिशियंट आहेत ना त्याला साईनच्या सहित, म्हणजे शेजारी जे चिन्ह आहेत ना
त्याच्यासहित एक बॉक्स करायचा आहे आणि राहिलेल्या नंबरला एक बॉक्स करायचा आहे. बरोबर. ह्याला नंबर द्यायचं 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. आपल्याला 3 डिटर्मिनंट लागतात. पहिला आहे डी या नावाचं, डी. बरोबर. दुसरा आहे डी एक्स या नावाचं आणि तिसरं आहे डी वाय या नावाचं. डी एक्स आणि डी वाय हे का आलंय? कारण क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. जर इथं ए बी असतं तर आपण डी ए आणि डी बी घेतलं असतं. बरोबर. आता आपण 3 नंबर लक्षात ठेवायचे आहेत. काय? 12, 32 आणि 13. काय? 12 ह्या डिटर्मिनंटसाठी 12, ह्याच्यासाठी 32 आणि ह्याच्यासाठी 13. मराठीमध्ये सांगायचं झालं तर 12, 32 आणि 13 हे 3 नंबर आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. आता ह्याचा उपयोग करायचा कसा काय हे लक्षात घ्या. 12 म्हणजे काय? पहिला आणि दुसरा बॉक्स लिहायचा आहे. पहिला आणि दुसरा. पहिला म्हणजे काय? 3, 4. 3 इथं 4. बरोबर. दुसरा म्हणजे -4, 3. -4, 3. पहिल्या डिटर्मिनंटसाठी लिहिला आपण 12. दुसऱ्यासाठी काय लिहायचं? 32. 32 म्हणजे काय? तिसरा बॉक्स 10, 5. 10 आणि इथं 5 आणि 2 आहे ना 32 म्हणलं 3 लिहिला. आता 2 म्हणजे काय? -4, 3. -4, 3 हे बॉक्स लिहिला आपण इथं. बरोबर. आता डी वायसाठी काय? 13 म्हणजे पहिला आणि तिसरा, फर्स्ट अँड थर्ड. फर्स्टमध्ये काय? 3, 4. बरोबर. आणि थर्डमध्ये काय आहे? 10, 5. 10, 5. ही अरेंजमेंट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आपण ह्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवलेली काय? 12, 32 आणि 13 हे 3 नंबर व्यवस्थित लक्षात ठेवले की तुम्हाला क्रॅमर्स रूलमध्ये काहीही बाकीचं डोकं चालवायची गरज नाही. सगळे तुमचे डिटर्मिनंट्स ॲटोमॅटिक येणार आहेत. आता आपल्याला हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे आपण लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करणार आहे. 3 ने मल्टिप्लाय करायचे आहेत 3ला. 3 ब्रॅकेटमध्ये लिहायचं 3 × 3 मायनस काय करायचं? 4 -4 × 4 -4 × 4. बरोबर. 3 3 किती होणार आहे? 9. मायनस साईन इथली दिली आपण. मायनस मायनस काय होणार? सॉरी प्लस मायनस प्लस काय होणार आहे? मायनस होणार आहे ना. आणि 4 4 जा 16. ज्यावेळेस दोन्हीपैकी एका नंबरला मायनस साईन असेल त्यावेळेस ॲन्सरला मायनस साईन येते मल्टिप्लायमध्ये. 4 4 जा 16 आणि मायनस प्लस काय होणार? मायनस होणार आहे. आता इथलं 9 आहे तसं दिलं. मायनस मायनस ह्याच्या पण मल्टिप्लिकेशनच्या रूल्स इथं लागतात. मायनस मायनस होणार +16. मग ॲन्सर किती आलं? 9 + 16 होणार 25. डिटर्मिनंटचं ॲन्सर आलं 25. आता इथं लक्ष द्या. डी एक्स लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची. 10 × 3 ब्रॅकेटमध्ये लिहायचं 10 × 3 मायनस करायचं 4 × 5 -4 × 5 -4 × 5. 10 3 किती झालं? 30. बरोबर. ह्याला कुठली साईन नाही त्यामुळे प्लस लिहिलं आपण इथं. इथली मायनस साईन लिहिली अगोदर. 4 5 जा 20 होणार आहे पण मायनस प्लस काय होणार आहे? मायनस. त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण 30 लिहिलं. आपल्याला माहिती आहे मायनस मायनस काय होणार आहे? +20. 30 + 20 किती झालं? 50. म्हणजे डी एक्सचा ॲन्सर आलं 50. आता आपल्याला डी वायचा ॲन्सर काढायचा आहे. काय करणार आपण? लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करणार. बरोबर. 3 × 5 3 × 5 मायनस काय करायचं? राहिलेल्या नंबरचं मल्टिप्लाय 10 × 4 इंटू ब्रॅकेट 10 × 4. 3 5 जा काय होणार? 15. 15 आलं आपलं. बरोबर. मायनस साईन इथे दिली. 10 4 जा 40. आता ह्याला प्लस साईन ह्याला मायनस साईन आहे म्हणल्यावर काय होणार आहे? सबट्रॅक्शन होणार आहे. 14 - 15 केल्यावर राहणार 25 आणि ग्रेटर नंबरची साईन येणार आहे मायनस साईन. बरोबर. 40 - 15 केल्यावरती राहणार आहे 25 आणि 40ला मायनस साईन आहे म्हणून इथं मायनस साईन येणार आहे. डी वाय किती आलं? -25. आता एक्स काढण्यासाठी आणि वाय काढण्यासाठी अजून 2 फॉर्म्युला आहेत. काय आहे? डी एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. काय आहे? एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. आणि वायसाठी काय आहे? डी वाय अपॉन डी. बरोबर. एक्ससाठी आहे डी एक्स अपॉन डी, वायसाठी आहे डी वाय अपॉन डी. काय करायचं आपल्याला? डी एक्स डिटर्मिनंटचे जे आन्सर आलेलं ते इथे लिहायचं. डी एक्सचं आन्सर काय आहे? 50. ते लिहायचं इथं. बरोबर. त्याला डिवाइड करायचं डीने. डीची काय व्हॅल्यू आलेली? डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 25. त्याने डिवाइड करायचं. 25 2 जा 50 आहे. 25 1 जा 25 25 2 जा 50. ज्यावेळेस डिनॉमिनेटरला 1 येतं त्यावेळेस आपण ते लिहित नाही. लिहायची गरज नाही. एक्स इज इक्वल टू आलो 2. बरोबर. आता वाय आपल्याला काढायचं. वाय इज इक्वल टू काय? डी वाय अपॉन डी. डी वाय म्हणजेच काय आहे? 25. ह्याचा आन्सर आला 25 -25 आणि डीचं आन्सर काय आहे? 25. इथं लिहायचं 25. काय येणार? 25 1 जा 25 25 1 जा 25. डिनॉमिनेटरला 1 आहे ते लिहायची गरज नाही. फक्त वरती मायनस साईन असल्यामुळे -1 येणार आहे. जर डिवाइड करताना दोन्हीपैकी एका नंबरला मायनस साईन असेल तर ॲन्सरला मायनस साईन येते. देअरफॉर सोल्युशन काय असणार आपलं? सोल्युशन x, y x, y इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू अगोदर लिहायची 2, -1 2, -1 हे झालं ह्या इक्वेशनचं सोल्युशन.
आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. ह्याच्यामध्ये दोन इक्वेशन्स आहेत. 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y. हे जे दोन इक्वेशन आहेत ते नॉर्मल फॉर्ममध्ये आहेत का? नाही, ते आपल्याला नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावे लागतील. काय करायचे आपल्याला? इकडचं 4x आहे तसंच लिहिलं, प्लस 3y आहे तसंच लिहिलं आणि इक्वल टू लिहायचं. काय? इक्वल टू. आणि 4 तिकडं ट्रान्सपोज करायचं, त्या बाजूला पाठवायचं. -4 तिकडे गेल्यावर काय होणार? +4. बरोबर. आता हे इक्वेशन लिहूया आपण. 6x आहे तसं लिहिलं, बरोबर. हे -5y तिकडे जाऊन काय होणार आहे? +5y. ह्या बाजूला लिहायचं +5y = तिकडचं 8 तिकडंच ठेवायचं. हे झाले नॉर्मल फॉर्ममध्ये इक्वेशन. आपण काय करतो, यातला एक्सचा जे कोएफिशियंट आहे त्याला आपण बॉक्स करूया. एक्सच्या कोएफिशियंटला बॉक्स करूया, बरोबर. वायच्या कोएफिशियंटला साईनच्या सहित, चिन्हांच्या सहित बॉक्स करायचा आहे. आणि राहिलेले जे नंबर आहेत त्याला एक बॉक्स करूया. त्याला नंबर द्यायचं 1, 2 आणि 3. आपल्याला 3 डिटर्मिनंट पाहिजे असतात. पहिला आहे डी, बरोबर. दुसरा आहे dx, तिसरा आहे dy. काय आहे? dy, बरोबर. कारण इथे व्हेरिएबल x आणि y म्हणून आपण dx आणि dy घेतलेलं आहे. आपण काय करतो, 3 नंबर आपण लक्षात ठेवले, 12, 32 आणि 13. ह्या डी साठी 12, याच्यासाठी 32 आणि इथं 13. मराठीमध्ये सांगायचं झालं तर 12, 32, 13 हे 3 नंबर लिहायचे आहेत. पहिल्या डी साठी काय करायचे? फर्स्ट आणि सेकंड लिहायचे बॉक्स. फर्स्ट आणि सेकंड बॉक्स काय आहे? फर्स्टमध्ये 4, 6, 4, 6. सेकंडमध्ये काय? 3, 5 हे इथं लिहायचं आहे. झालं पहिला डिटर्मिनंट. दुसरं काय आहे? 32, 3, 2, 3, 2 इथं लिहायचं. 4, 8 आधी लिहायचं 4, 8. 2 म्हणजे काय? इकडचं लिहायचं 2, 3, 5 +3 +5. त्यामुळं 3 आणि 5 लिहिणार. जर इथं मायनस असतं तर आपण मायनस इथं लिहिलं असतं. प्लस असल्यावर प्लस साईन द्यायची गरज नाही. dy साठी काय आहे? 1, 3, 1, 3, 1, 3. पहिला आणि तिसरा बॉक्स लिहायचं. पहिला काय आहे? 4, 6. तिसरा बॉक्स काय? 4 आणि 8, बरोबर. आता ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपल्याला माहिती आहे लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करायची. 4 × 5, 4 × 5 ब्रॅकेटमध्ये लिहायचं. 4 × 5 मायनस करायचं. 3 × 6, 3 × 6 राहिलेल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन. 4, 5 = 20 मायनस इथली साईन आहे तशी दिली. 3, 6 = 18. ह्याला काय प्लस प्लस असल्यामुळे प्लसच राहणार आहे. त्यामुळे साईन चेंज व्हायचा काही प्रश्न नाही. +18 आहे पण ह्या मायनसमुळे इथं मायनस झालेला आहे, बरोबर. 20 - 18 केलं किती राहिलं? 2 राहिलं. ह्या डीची व्हॅल्यू आली 2, बरोबर. ग्रेटर नंबर प्लेस येऊन प्लस लिहिलेलं आहे. आता इथं लिहायचं 4 आणि 5चं मल्टिप्लाय लिहायचं अगोदर, कारण लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करायची आपल्याला. ब्रॅकेटमध्ये लिहायचं 4 × 5 त्यातून मायनस करायचं. 3 × 8, 3 × 8 कशालाही मायनस साईन नाही. 4, 5 = 20, बरोबर. 3, 8 किती होणार आहे? 24 आणि इथली मधली मायनस साईन आहे तशी आली, बरोबर. 24 - 20 केल्यावर राहणार आहे 4, पण ग्रेटर नंबर मायनस असल्यामुळे -4 राहणार आहे. याचा आन्सर आला, dx चा आन्सर आला -4. तर dy करायची. लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करायची. 4 × 8 इंटू ब्रॅकेट 4 × 8 त्यातून मायनस करायचं. 4 × 6, 4 × 6. 4, 8 = 32, बरोबर. आणि इथली मधली मायनस साईन लिहिली आपण. 4, 6 = 24 प्लस असल्यामुळं सगळं प्लसच लिहायचं आहे. 32 मधून 24 केलं किती राहणार आहे? 8 राहणार आहे. आणि ग्रेटर नंबर 32 असल्यामुळे +8 राहणार आहे, बरोबर. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढताना काय लिहिणार आपण? x = dx/d, बरोबर. आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल तर dy/d, बरोबर. dx किती आलं आहे आपलं? dx आलेलं आहे आपलं -4, बरोबर. इथं लिहायचं -4 आणि डीची व्हॅल्यू किती आली आपली? 2 आली. इथं लिहायची 2. मग 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. पण दोन्हीपैकी एका नंबरला मायनस साईन आहे त्यामुळं -2 येणार आहे. x = -2. डिनॉमिनेटरला काय फक्त 1 आहे त्यामुळे ती लिहायची गरज नाही. आता वायची व्हॅल्यू कशी काढायची? dy/t. dy काय आलं? 8, बरोबर. आणि डी किती आलेलं आहे? 2. 8/2. मग 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. मग y = काय येणार आहे? 4 येणार आहे. डिनॉमिनेटरला y लिहायची गरज नाही. देअरफॉर सोल्युशन काय येणार आहे आपलं? सोल्युशन x, y = x ची व्हॅल्यू काय? -2, y ची व्हॅल्यू आहे 4. हे झालं आपलं या दोन इक्वेशन्सचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. त्याच्यामध्ये दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. x + 2y = -1 आणि 2x + 3y = 12.
बरोबर. हे दोन्ही इक्वेशन नॉर्मल फॉर्ममध्ये आहेत. एक्स आहे, वाय आहे, नंतर इक्वल टूच्या पलीकडे नंबर आहे. इथे पण एक्स आहे, वाय आहे आणि इक्वल टूच्या पलीकडे नंबर आहे. तुम्ही ऑब्झर्व करायला शिका व्यवस्थित. इक्वेशन नॉर्मल फॉर्ममध्ये आहेत. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काही चेंज करायची गरज नाही. मग काय लिहायचं, पहिलं इक्वेशन आपण आहे तसं लिहूया. एक्स प्लस 2y इज इक्वल टू -1 आणि दुसरं आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. आपण काय करणार आहे, एक्सच्या कोएफिशियंटला आपण एक बॉक्स करणार आहोत. बरोबर. वायच्या कोएफिशियंटला चिन्हासहित म्हणजे साईन सहित बॉक्स करणार आहोत आणि इक्वल टूच्या पलीकडच्या नंबरला एक बॉक्स करणार आहोत. ह्याला नंबर द्यायचं 1, 2 आणि 3. 3 डिटर्मिनंट आपल्याला लागतात. पहिला आहे डी, बरोबर. दुसरं आहे dx. इथे व्हेरिएबल एक्स आणि वायच येतं म्हणून dxच घ्यायचं आपल्याला. बरोबर. पहिलं झालं डी, दुसरं dx आणि तिसरं आहे dy. बरोबर. लक्षात राहिलं तुमच्या मनात. आता 3 नंबर कोणते लक्षात ठेवलेत आपण? 3 नंबर कोणते आहेत? 12, 32, 13 म्हणजे 12, 32 आणि 13. डी साठी 12, 32 आणि 13. मराठीमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर 12, 32, 13, 12, 32 आणि 13 हे 3 नंबर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता डी साठी काय करणार आहोत आपण? डी साठी आपल्याला फर्स्ट आणि सेकंड लिहायचं आहे. फर्स्ट आणि सेकंड. अरे इथं काहीच नंबर नाही एक्सच्या शेजारी. तर इथं एक्सच्या शेजारी काहीच नंबर नसतो. त्यावेळेस काय लिहायचं असतं? 1 लिहायचं असतं. काय 1? लक्षात ठेवा व्यवस्थित. इथं लिहायचं 1. 1 आलं डीच्या इथलं आणि इथं येणार 2. बरोबर. सेकंडसाठी काय येणार? 2, 3, 2 आणि इथं -3 म्हणून -3 लिहिणार आपण. डीचं जर काम झालं आपलं तर dx साठी काय 32, 3, 2, 3, 2, 3 काय आहे? -1, 12, -1 आणि 12. बरोबर. आणि 2 काय आहे? 2, -3, 2, -3 हे झालं dx. dy साठी काय येणार आहे? 1, 3, 1, 3. एक्सच्या शेजारी काय नसतं म्हणजे कोएफिशियंट 1 असतो. 1, 2 इथे येणार 1 आणि 2. 3 काय आहे? -1, 12, -1 आणि 12. बरोबर. आता आपण हे डिटर्मिनंट सॉल्व करणार आहोत. लेफ्ट कॉर्नरपासून आपण सुरुवात करतो. 1 इंटू -3 इथं 1 इंटू -3 करायचे. 1 इंटू -3 तर मायनस साईन देऊन काय करायचे तर 2 मल्टिप्लाय बाय 2 राहिलेल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन. 2 इंटू 2, 2 इंटू 2. बरोबर. 1 3 काय होणार आहे? 3. फक्त प्लस मायनस काय होणार आहे? मायनस होणार आहे. बरोबर. ह्याला आपण ब्रॅकेट देऊ सुरुवातीला. समजा मायनस इथलं साईन आहे. 2 2 काय होणार आहे? 4. बरोबर. ह्या -3ला काही फरक पडणार नाही. -3 लिहायचं आहे आणि ह्या 4ला काय होणार आहे? मायनस साईन येणार आहे. बरोबर. -3 -4 काय होणार? -7. ह्या डीची व्हॅल्यू काय आली? -7. आता dxचं काय येणार आहे? लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करायची. 1 इंटू 3 -1 इंटू -3. बरोबर. आता मधली मायनस साईन दिली आपण. 2 इंटू 12, 2 इंटू 12, 2 इंटू 12. तर आपल्याला माहिती आहे मायनस मायनस मल्टिप्लाय केल्यावर काय होतं? प्लस होतं. 3 1 जा 3 पण +3 होणार आहे. बरोबर. इथली मधली मायनस साईन दिली आपण. 2 12 जा 12 किंवा 12 2 जा 12 2 काय 24. दोघांना प्लस प्लस साईन असल्यामुळे प्लसच राहणार आहे आणि मधली मायनस साईन आपण लिहिलेली आहे. 24 मधून 3 गेले किती राहणार आहे? 21 राहणार आहे आणि मायनस साईन आहे ग्रेटर नंबरची. मोठा नंबर 24 येणार म्हणून -21 येणार आहे. आता आपण dy पाहूया. 1 इंटू 12चं मल्टिप्लाय करायचे. लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची. 1 इंटू 12 मायनस काय करायचे? -1 इंटू 2 -1 इंटू 2. बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात राहिले 12 1 जा 12 मायनस साईन देऊन ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? 2 1 जा किंवा 1 2 जा 2 -2 होणार आहे. बरोबर. 12 आपण आहे तसं लिहिलं. मायनस मायनस काय होणार इथं? +2 होणार आहे. बरोबर. 12 + 2 होणार 14. हे झाले डी व्हॅल्यू. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची काय असेल तर काय करणार आपण? x इज इक्वल टू dx अपॉन डी. हे फॉर्म्युला लक्षातच ठेवायचे आहेत. आणि y साठी काय करणार आहे आपण? dy अपॉन डी. बरोबर. dx अपॉन डी म्हणजे dxची व्हॅल्यू किती आहे? -21. -21 अपॉन डीची व्हॅल्यू आहे -7. 7 1 जा 7 7 3 जा 21. 7 3 जा 21. 3 अपॉन 1 आहे. बरोबर. म्हणजेच आपण आन्सर लिहिणार 3. डिनॉमिनेटरला 1 असल्यावर लिहायची गरज नाही. दोन्ही नंबरला मायनस असल्यावर काय होतं? मायनस मायनस प्लस होतं म्हणून एक्सची व्हॅल्यू आलेली आहे +3. आता आपण वायची व्हॅल्यू पाहूया. y इज इक्वल टू काय आहे? dy अपॉन टी. dy काय आहे? 14. काय आहे? 14. आणि डी काय आहे? डी आहे -7. देअरफॉर y इज इक्वल टू काय येणार? 7 1 जा 7 7 2 जा 14. आलं 2. दोघांपैकी एका नंबरला मायनस साईन आहे ना म्हणून ह्या आन्सरला मायनस साईन येणार आहे. y इज इक्वल टू येणार -2. देअरफॉर सोल्युशन इज इक्वल टू काय येणार? सोल्युशन
इंटू ब्रॅकेट एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 3 कॉमा -2 3 कॉमा -2 हे झालं ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. दोन इक्वेशन्स आहेत 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि 8x - 3y इज इक्वल टू -2. हे पण नॉर्मल फॉर्ममध्ये आहे. इथं एक्स आहे, इथं वाय, इकडे नंबर आहे इक्वल टूच्या पलीकडं, इथं एक्स आहे, इथं वाय इक्वल टूच्या पलीकडे नंबर आहे. नॉर्मल फॉर्ममध्ये आहेत, काही चेंज करायची गरज आपल्याला नाही. इक्वेशन लिहूया आपण 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि 8x - 3y इज इक्वल टू -2 हे आपण लिहिले. आपण काय करतो आता, एक्सच्या कोएफिशियंटला बॉक्स करतो, बरोबर. ही ट्रिक आहे आपली. एक्सच्या कोएफिशियंटला बॉक्स, वायच्या कोएफिशियंटला त्या साईनच्या सहित बॉक्स करायचा आहे आणि इक्वल टूच्या पलीकडच्या नंबरला पण बॉक्स करायचा आहे. हे आहे 1, 2 आणि 3. पहिल्या बॉक्सचा नंबर यायचा 1, 2 आणि 3. आपल्याला 3 डिटर्मिनंट लागतात. पहिला आहे डी नावाचं, डी, बरोबर. दुसरं आहे dx नावाचं, काय आहे dx नावाचं. आणि तिसरं काय आहे, तिसरं आहे dy या नावाचं, काय आहे dy या नावाचं, बरोबर. ह्या 3 डिटर्मिनंटसाठी आपण 3 नंबर लक्षात ठेवलेले आहेत. काय आहेत ते, 12, 32 आणि 13. 12, 32 आणि 13, बरोबर. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि आता काय करायचे, 12 म्हणजे काय लिहायचे, 1 आणि 2, फर्स्ट आणि सेकंड बॉक्स लिहायचं आहे आपल्याला. 6, 8 आणि सेकंडमध्ये आहे -4 -3. 32 मध्ये काय, थर्ड आणि सेकंड, 12 -2 -2 आणि सेकंड काय, -4 -3 -4, जरा थोडंसं पलीकडे लिहूया आपण, -4 -3, बरोबर. 32 झालं. आता आहे 13, dy साठी आहे 13, फर्स्ट आणि थर्ड. फर्स्ट आहे 6, 8 आहे, थर्ड आहे -12 आणि -2, बरोबर. आता आपण पहिला डिटर्मिनंट सॉल्व करणार आहोत. आपल्याला माहिती आहे लेफ्ट कॉर्नरपासून सुरुवात करायची. 6 ने मल्टिप्लाय करायचे -3 ला. 6 मल्टिप्लाय बाय -3 मध्ये मायनस साईन द्यायची आणि काय करायचे, राहिलेल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटमध्ये लिहायचे. -4 मल्टिप्लाय बाय 8, -4 मल्टिप्लाय बाय 8. 6 3 काय होणार, 18, बरोबर. 6 3 18, फक्त प्लस मायनस काय होणार, -18 आहे. मायनस साईन दिली तर काय होणार, 4 8 32 आणि मायनस प्लस असल्यावरती मायनस होणार आहे. या -18ला काय प्रॉब्लेम नाही आहे, इथं कुठलाच नंबर किंवा साईन नाही, मग आपण -18 आहे तसं लिहून घेऊया. मायनस मायनस काय होणार, +32, काय होणार, +32. आता 32ला प्लस साईन आहे, 18ला काय मायनस साईन आहे, त्याचा वनचं कारण सबट्रॅक्शन. मग 32 मधून 18 आपल्याला मायनस करायचे. 12 - 8 होणार 4 आणि 3चं झालं 2, 2 - 1 1. 32 मधून 18 गेलं, राहिलं काय 14, ग्रेटर नंबर +7 प्लस इथं राहिलेलं आहे. हे आपण रफ करूया आता. आता लक्ष द्या, dx साठी काय करायचे, लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची, क्रॉस मल्टिप्लाय करायची. -12 मल्टिप्लाय बाय -3, -12 मल्टिप्लाय बाय -3. मायनस साईन देऊन काय करायचे, 4 मल्टिप्लाय बाय -2, -4 मल्टिप्लाय बाय -4 मल्टिप्लाय बाय -2. त्याचे सायन्स आहे ते व्यवस्थित लिहायचे, त्याच्यामध्ये गोंधळ करायचा नाही. 12 3 काय होणार, 12 3 होणार 36 आणि मायनस मायनस काय होणार आहे, +36 होणार आहे. त्यामुळे त्याला काय साईन द्यायची गरज नाही. हे साईन दिली, इथली मायनस साईन इथं लिहिली आपण. 4 2 होणार 8, काय होणार 8, मायनस मायनस काय होणार, +8 होणार आहे. म्हणजेच 36 - 8 आहे तसं राहणार आहे. 36 मधून 8 गेले किती राहणार आहे, 36 मधून 6 गेले किती राहिले, 30 आणि त्याच्यामधून परत 2 गेले, काय राहिलं 28. ग्रेटर नंबर +7 प्लस आहे. कळलं ना कसं केलं ते, 36 मधून 6 गेले, राहिले किती 30 आणि राहिलेले 2 अजून मायनस केले, काय राहिलं 28, इथं आलं 28. dy काय करणार आपण, लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची. 6 मल्टिप्लाय बाय -2, मायनस काय करायचं आहे, -12 मल्टिप्लाय बाय 8, -12 मल्टिप्लाय बाय 8. 6 2 काय होणार आहे 12, फक्त प्लस मायनस काय होणार, -12 होणार आहे, बरोबर. ह्याला ब्रॅकेट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. मायनस इंटू ब्रॅकेट काय होणार, 12 8 आहे 96 आणि मायनस प्लस काय होणार, मायनस होणार आहे. पहिल्या मायनसला काही फरक नाही पडत, ते आपण डायरेक्टली लिहिलं तरी चालतं. -12 मायनस मायनस काय होणार, +96. आता 96 मधून आपल्याला 12 मायनस करायचे आहेत. 96 - 12 काय होणार, 6 - 2 केलं 4, 9 - 1 8, काय राहिलं 84. ग्रेटर नंबरला प्लस साईन म्हणून +84 राहिलेला आहे. कळलं. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायसाठी काय करणार आपण, dx/d आणि
वायची व्हॅल्यू काढायची असेल तर काय लिहिणार आपण dy अपॉन डी. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे ना. हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. dxची व्हॅल्यू काय आलेली आहे 28. इथं लिहिणार आपण 28 आणि डीची व्हॅल्यू काय आहे 14. 28 अपॉन 14 बरोबर. आपल्याला माहिती आहे 14 टू जा 28 14 वन जा 14 14 टू जा 28 म्हणजे एक्स इज किती आलं एक्स इज इक्वल टू आलेलं आहे 2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2. वाय इज इक्वल टू काय डी वाय अपॉन डी. डी वाय किती आहे 84 प्लस 84 आहे आणि डी किती आहे 14 आहे. इथं आलं 14. आता वाय इज इक्वल टू काय येणार आहे देअरफॉर वाय इज इक्वल टू 14 वन जा 14 14चा टेबल लक्षात आहे का 14 वन जा 14 आणि 14 6 जा काय आहे 84 आहे. मग वायची व्हॅल्यू आपले आलेली आहे 6. देअरफॉर सोल्युशन काय येणार आहे आपलं सोल्युशन x, y इज इक्वल टू काय येणार आहे 2,6 2,6. हे झालं ह्या इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. क्वेश्चन काय आहे 4m प्लस 6n इज इक्वल टू 54 हे झालं पहिलं इक्वेशन आणि 3m प्लस 2n इज इक्वल टू 28 हे झालं दुसरं इक्वेशन. दोन्ही नॉर्मल फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे चेंज करायची गरज नाही. फक्त x आणि y च्या ऐवजी व्हेरिएबल m आणि n आहेत. काही प्रॉब्लेम नाही. आपण इक्वेशन आहे तशी लिहून घेऊया 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. दुसरं काय आहे 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. आपण काय करतो पहिलं जे व्हेरिएबल आहे त्याच्या शेजारच्या नंबर म्हणजेच कोएफिशियंटला एक बॉक्स करतो. ह्याला एक बॉक्स करायचा ह्याला चिन्हासहित nच्या कोएफिशियंटला एक बॉक्स करायचा आणि राहिलेल्या नंबरला एक बॉक्स करायचा बरोबर. ह्याला नंबर याचं 1 2 आणि 3. आपल्याला 3 डिटर्मिनंट लागतात. कोणते पहिलं आहे डी बरोबर. दुसरं आहे dx असायचं आत्तापर्यंत परंतु आता काय झालं इथं m व्हेरिएबल आहे ना म्हणून आपण dm घेणार इथं कळलं का. व्हेरिएबल m असल्यामुळं dm असणार आहे. आता तिसरं आपण घ्यायचो dx घ्यायचो सॉरी dy घ्यायचो पण आता इथं व्हेरिएबल दुसरं n आहे ना म्हणून आपण dn घेणार आहोत. कळलं ना सर्वांना. काय करायचे dx आणि dy च्या ऐवजी व्हेरिएबल m आणि n आहेत म्हणून dm आणि dn आपण घेतलेलं आहे. 3 नंबर आपण कोणते लक्षात ठेवलेले आहेत 12 32 आणि 13. पहिल्या डिटर्मिनंटसाठी 12 दुसऱ्यासाठी 32 आणि तिसऱ्यासाठी 13. 12 32 आणि 13. 12 साठी काय करायचे आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ऑलरेडी. काय करायचे पहिला आणि दुसरा बॉक्स लिहायचा आहे 4 3 6 आणि 2 बरोबर. 32 म्हणजे काय डीएम साठी 32 म्हणजे 3 2 थर्ड बॉक्स लिहायचा आहे 54 आणि इथे लिहायचं 28 आणि 6 2 बरोबर. तिसऱ्यासाठी काय करायचे फर्स्ट आणि थर्ड डीएन साठी फर्स्ट आणि थर्ड 4 3 आणि 54 28 लिहायचं आहे. झाले 3 डिटर्मिनंट आपले. आता हे आपल्याला सॉल्व करायचे. काय करायचं लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची 4 मल्टिप्लाय बाय 2 बरोबर 4 इंटू 2 मायनस काय होणार 6 इंटू 3 बरोबर आहे ना. 4 2 जा 8 बरोबर. मधली मायनस साईन लिहिली आहे तसेच 6 3 जा काय होणार आहे 18 बरोबर. 18 मायनस 8 केलं काय राहणार आहे 10 बरोबर आहे. फक्त ग्रेटर नंबर मोठा असल्यामुळं मायनस असल्यामुळे आन्सरला मायनस साईन येणार आहे. 18 मोठा नंबर आहे ना 18 म्हणून आन्सरला मायनस साईन येणार आहे -10. आता इथं लक्षात घेऊया आपण 54 लेफ्ट कॉर्नरला 54 आहे ना मग आपण 54 मल्टिप्लाय बाय 2 करणार आहे. त्यातून मायनस काय करायचे 6 इंटू 28 6 मल्टिप्लाय बाय 28 54 2चा 54 आहे ना 50च्या 2 डबल केलं किती होणार आहे 100. 50चे डबल केलं 100 आणि 4चे डबल केलं तर 8 मग 54चे डबल केल्यावर येणार आहे 108 झालं. 54 आहे ना मराठीमध्ये सांगायचं झालं तर 50च्या दुप्पट झालं 100 आणि 4च्या दुप्पट केल्यावरती 8 येणार आहे. 100 आणि 8 काय झालं 108 इंग्लिशमध्ये 108. आता 28 6 आपण करून पाहूया 28 6 8 6 काय होणार आहे 48 इथे आलं 4 कॅरी 6 2 12 प्लस 4 किती होणार आहे 16 किती येणार 68 168 बरोबर. हे आपण रफ करून ठेवूया. या आन्सर झालं याचं 168. आता ह्याला प्लस साईन ह्याला मायनस साईन म्हणल्यावर काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे. 168 मधून 108 गेले किती राहणार आहे 60 -60 राहणार आहे कारण ग्रेटर नंबर मायनस म्हणून मायनस येणार आहे. आता आपण DN पाहूया. लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची 4 मल्टिप्लाय बाय 28 तर मायनस करायचे काय 54 मल्टिप्लाय बाय 3 बरोबर 54 मल्टिप्लाय बाय 3 28 4 जा येत नसेल तर आपण करून पाहूया 28 इंटू 4
8 4 जा 32 कॅरी केलं 3 4 2 जा 8 8 प्लस 3 किती होणार 11 112 यातून मायनस करायचे काय 54 3 जा 54 3 जा आता 53 जा किती असतं 150 50 गुणिले 3 केला 150 येणार आहे 150 त्यात प्लस काय करायचं 4 3 जा 12 150 मध्ये 12 ॲड करायचे म्हणजेच किती येणार 162 येणार आहे 162 येणार आहे. आता काय करायचं आपल्याला 162 आणि 112 ह्याचं मायनस करायचं आहे ह्याला प्लस साईन ह्याला मायनस साईन म्हणल्यावर सबट्रॅक्शन होणार 2 - 2 162 मधून 112 गेलं बरोबर ग्रेटर नंबरमध्ये काय होणार 2 - 2 0 6 - 1 काय होणार 5 1 - 1 0 काय आन्सर आलं -50 कारण ग्रेटर नंबर इथं आहे 162 त्याला मायनस साईन आहे म्हणून आन्सर काय येणार -50 येणार आहे. आता जर आपल्याला यम काढायचं यम बरोबर आहे ना आता इथे व्हेरिएबल यम आणि एन आहेत ना म्हणून आपण यम घेणार मग ह्याचा फॉर्म्युला येणार आहे DM अपॉन डी आणि एनचा फॉर्म्युला काय येणार आहे DN अपॉन डी इथून मागं एक्स असल्यावर काय लिहायचो आपण DX अपॉन डी लिहायचो ना वाय असल्यावर DY अपॉन डी लिहायचो आता एम ए म्हणल्यावर DM अपॉन डी आणि एन ए म्हणल्यानंतर DN अपॉन डी DM काय आहे DM आहे -60 आणि डी किती आहे 10 -10 -60 अपॉन -10 काय येणार -60 अपॉन -10 दोन्ही नंबरला मायनस साईन असल्यावरती आन्सर प्लस येतं 10 1 जा 10 10 6 जा 60 आणि प्लसमध्ये येणार 6 m इज इक्वल टू +6 देअरफॉर m इज इक्वल टू 6 आणि n इज इक्वल टू काय येणार आहे -10 DN आहे -50 आहे ना सॉरी DN आहे -50 आणि डीची व्हॅल्यू काय आहे -10 इथं लिहिणार आहे आपण देअरफॉर n इज इक्वल टू काय येणार मायनस मायनस प्लस होणार आहे 10 1 जा 10 10 5 जा 50 आन्सर आलं आपलं +5 देअरफॉर सोल्युशन काय येणार आहे आता इथं एक्स आणि वाय आहे का नाही यम आणि एन आहे म्हणून आपण यम आणि एन लिहिणार आहोत इज इक्वल टू काय येणार यमची व्हॅल्यू 6 आणि 5 6,5 म्हणजेच ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन आहे 6,5. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूया. इक्वेशन्स काय आहेत 2x + 3y इज इक्वल टू 2 हे नॉर्मल आहे ह्याचा काही प्रॉब्लेम नाही. इथं काय x - y/2 इज इक्वल टू हाफ. आता इथं फ्रॅक्शन्स दिलेले आहेत दिसायला अवघड दिसतंय पण एवढं काय अवघड नाही तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला समजून जाईल. पहिले इक्वेशन लिहूया आपण 2x + 3y इज इक्वल टू 2. दुसरं इक्वेशन आहे x - y/2. आता y/2 च्या ऐवजी काय लिहूया हाफ इंटू वाय लिहूया हाफ इंटू वाय बरोबर. वायला 2 ने डिवाइड केलं काय किंवा वायला हाफने मल्टिप्लाय केलं काय दोन्हीचा अर्थ एकच आहे बरोबर. 1/2 आपण साईडला लिहिलेलं आहे आणि पुढचं 1/2 आहे तसं लिहूया आपण. आता काय करायचे एक्सच्या कोएफिशियंटला एक बॉक्स करायचा आहे. इथं काही कोएफिशियंट नाही म्हणजे काय असतो इथं 1 असतो आपल्याला माहिती आहे इथं 1 असणार आहे. इथं काय असणार आहे 3 आणि 1 - 1/2 आपल्याला बॉक्स करायचा आहे आणि इकडचे जे नंबर आहे ह्याला पण आपल्याला बॉक्स करायचा आहे. ह्याला नंबर यायचा 1 2 आणि 3. आपल्याला 3 डिटर्मिनंट लागतात. पहिला आहे डी पहिलं काय आहे डी दुसरा आहे dx इथं व्हेरिएबल x आणि y आहेत ना म्हणून dx येणार आहे. तिसरं काय आहे dy आहे बरोबर. या तीनसाठी आपण तीन नंबर लक्षात ठेवलेला आहे 12 32 आणि 13 12 32 आणि 13 12 32 आणि 13 हे तुम्ही एक्झाममध्ये नाही लिहिलं तरी चालेल एक्झाममध्ये रफ करून टाका त्याची काही गरज नाही. आता 12 32 आणि 13 मला काय करायचं पहिला आणि दुसरा कॉलम लिहायचा किंवा बॉक्स लिहायचा आहे. तर काय पहिल्यामध्ये 2 1 2 1 दुसऱ्यामध्ये काय 3 आणि -½ आहे बरोबर. हे लिहिलं आपण 3 2 dx साठी काय येणार 3 2 तिसरं आपण लिहिणार आहे अगोदर 2 आणि इथं येणार हाफ बरोबर. 2 सेकंड नंबरचं काय 3 आणि -1/2 3 आणि -1/2 dy साठी आपण काय लिहिणार आहे फर्स्ट आणि थर्ड 2 1 थर्ड काय 2 आणि हाफ आहे इथं बरोबर. आता लक्ष द्यायचं व्यवस्थित. डी सॉल्व करताना आपल्याला काय करायचे लेफ्ट कॉर्नरने सुरुवात करायची डिटर्मिनंट सॉल्व करताना 2 × -1/2 होणार आहे आणि ह्यातून मायनस काय करायचे 3 × 1 3 × 1 2 ला 2 कट झालं कारण एक वरती आहे न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे राहिलं काय फक्त -1 आणि इथलं मायनस साईन आहे तशी दिली 3 1 जा 3 याला मायनस साईन आहे ह्याला पण मायनस साईन आहे सेम साईन असेल तर ॲडिशन होते 3 + 1 होणार 4 फक्त ग्रेटर नंबरची मायनस साईन येणार आहे. आता इथं काय येणार आहे 2 × -½ लेफ्ट कॉर्नरने आपण मल्टिप्लाय करायला सुरुवात केली आहे 2 × -½ मायनस करून काय लिहायचं इथं 3 × ½ लिहायचं आहे. 2 ला 2 कट झालं राहिलं काय फक्त -1
आता इथं काय 2 आणि 3 एका टेबलमध्ये नाही, त्यामुळे कट व्हायचा प्रश्न नाही. 3 1 जा 3, न्यूमरेटरचं मल्टिप्लाय न्यूमरेटरने केलं 3 × 1. इथं डिनॉमिनेटर काय नसतो म्हणजे 1 असतो, म्हणजे 2 1 काय होणार 2. हे काय लिहायची गरज नाही. आता फ्रॅक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन करायचे असेल तर डिनॉमिनेटर इक्वल लागतात. इथे डिनॉमिनेटर इक्वल आहेत का? ह्याला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे ह्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 1 जा 2, फक्त -2 होणार, इकडचं -3 आहे तसंच अपॉन 2. बरोबर. -2 -3 काय होणार आहे? -5 अपॉन 2, -5 अपॉन 2. हे झालं dxचं आन्सर. आता आपल्याला dy काढायचं आहे. 2 × हाफ, 2 × हाफ, 2 × हाफ, मायनस करायचे 2 × 1, 2 × 1. 2 ला 2 झालं कट, इथं राहिलं 1, मायनस काय होणार आहे? इथला जो बॉक्स आहे त्याचा आन्सर लिहिणार आहे, पण 2 1 जा 2. बरोबर. 2 - 1 केल्यावर काय होणार आहे? 1, फक्त ग्रेटर नंबरची साईन येणार आहे, मायनस साईन याला येणार आहे. आता आपल्याला जर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, आपण काय लिहितो? dx अपॉन डी. आणि वायची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर dy अपॉन डी. dx काय आहे? dx आहे -5 अपॉन 2, -5 अपॉन 2. आणि डी काय आहे? डी आहे -4, -4. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस वरती ऑलरेडी एक फ्रॅक्शन आहे, त्याला दुसऱ्या एका फ्रॅक्शनने, म्हणजे समजा 4ला डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे आपण 1 घेऊया, दुसऱ्या फ्रॅक्शनने डिवाइड करायचं असेल तर काय होतं? व्यवस्थित समजून घ्या. पहिला जो फ्रॅक्शन आहे तो आहे तसंच राहतो, 5 अपॉन 2, -5 अपॉन 2 तो आहे तसंच राहिला. आणि जो डिनॉमिनेटर जो फ्रॅक्शन आहे ना त्याचं फ्लिप करायचं, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचं. 4 अपॉन 1चं काय होणार? 1 अपॉन 4, 1 अपॉन -4. 4 अपॉन 1 होतं ना, त्याला आपण काय लिहिलं? 1 अपॉन 4 लिहिलेलं आहे. मायनस साईन 4ला होती तशीच ठेवलेली आहे. आता 4च्या टेबलमध्ये 5 नाही, 2च्या टेबलमध्ये पण 5 नाही, त्यामुळे डिवाइड व्हायचा काही प्रश्न येत नाही. आता न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं. 5 1 जा 5 आणि 2 4 जा काय होणार आहे? 8 होणार आहे. फक्त 2 वेळा मायनस साईन असल्यामुळे प्लस होणार आहे. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे आपली आलेली आहे 5 अपॉन 8. आणि आता वायची व्हॅल्यू काय येणार आहे? dy किती आहे? -1. आणि डी किती आहे? डी आहे -4. -1 अपॉन -4 असलं काय होणार? डिवाइड व्हायचा काही प्रश्नच नाही आहे. बरोबर. फक्त मायनस मायनस प्लस होणार, 1 अपॉन 4. एक्सची व्हॅल्यू आली आपली 5 अपॉन 8 आणि वायची व्हॅल्यू आली 1 अपॉन 4. देअरफॉर सोल्युशन x, y इज इक्वल टू काय येणार? 5 अपॉन 8 इंटू ब्रॅकेट 5 अपॉन 8 आणि 1 अपॉन 4. हे झालं ह्या दोन इक्वेशनचं सोल्युशन. जर तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन करताना किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करताना साईन कशा बदलतात हे जर कळत नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये एक पहिलाच व्हिडिओ टाकलेला आहे, चिन्हांचे नियम, रूल्स फॉर साईन. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्याच्यामध्ये दिलेले असाइनमेंट सोडवा, म्हणजे तुमचे हे जे सायन्सचे जे कन्सेप्ट आहे ना ते एकदम क्लिअर होईल. त्याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला एक्झाम्पल सोडवताना खूप इझी जाईल.